विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ 13वा पाड्यावरचा चहा हा पाठ आज अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. यांचा जन्म 1908 साली झाला. 1996 साली त्यांना मृत्यू आलेला आहे. या ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका आहेत. 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहे. तसेच त्यांचे बंदिवासाचे 8 वर्ष हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा या गोदावरी परुळेकर यांनी आदिवासींच्या भागात राहून तेथील अनुभव त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांच्यात जागृतीचे कार्य करत असताना काय काय अनुभव आले ते अनुभव त्यांनी त्यात लिहून ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकासाठी 1972 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठ जो आहे पाड्यावरचा चहा. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. आता हा जो पाठ आहे जेव्हा माणूस जागा होतो यातून आपल्याला काही अंश थोडासा दिला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम पहिले आपण पाडा म्हणजे काय हे बघूया. पाडा म्हणजे एक 10-12 झोपड्यांचं म्हणूया, छोट्याशा घरांचं म्हणूया, वस्ती असलेलं ठिकाण म्हणजे पाडा. गाव म्हटल्यानंतर तिथं 100, 200, 500 छोटं गाव म्हटलं का 100, 200, 500 घरं त्या ठिकाणी असू शकतात. मग तालुका म्हटला का आणखी ते घरांची संख्या वाढते. जिल्हा म्हटला का पुन्हा ते संपूर्ण तालुक्यातल्या संख्यांच्या त्या ठिकाणी काउंटिंग होते. पण हा पाडा जो आहे, अनेक पाडे मिळून एक गाव तयार होतं. आदिवासी भागांमध्ये शक्यतोवर अशा पाड्यांच्या स्वरूपात लोक राहतात, कारण त्यांना शेती करण्यासाठी जिथं शेती आहे त्याच ठिकाणी राहावं लागतं आणि त्या शेतीच्या आजूबाजूच्या जवळपास ज्यांच्या शेत्या आहेत असे लोक त्या ठिकाणी झोपडीवाजा घर छोटं बांधून त्या ठिकाणी राहतात आणि एक प्रकारे 8-10 लोकांचं ते 8-10 घरांचं ते एक छोटंसं गाव तयार होतं. पण त्याला गाव हे संबोधन न देता त्याला पाडा हे संबोधन दिलेलं आहे. त्याला पाडा असं म्हटलं जातं. अशा या गोदावरी परुळेकर या लेखिका जेव्हा त्या आदिवासी भागात जातात, त्यांच्याकडे गेल्यानंतर चहा घेतात. पाड्यावरचा चहा असं त्यांनी दिलेलं आहे. पाठाचं हेडिंग, शीर्षक जे दिलेलं आहे ते काय आहे नेमकं पाठ आपण अभ्यासूया आणि त्याच्यातून समजून घेऊया. तर बघूया पाठ. 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा असे म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, काही ठिकाणी 2 मैल 3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. मी एवढ्यातच तुम्हाला समजावलं विद्यार्थी मित्रांनो की पाडा म्हणजे 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचंच, पक्के घरं तर नाहीच, छोटेसे झोपडीवाजा घरं ज्याला म्हणतो आपण, त्यांचा एक पाडा तयार होतो आणि असे 8-10 किंवा 15 पाडे मिळून एक गाव तयार होतं. मग ते अंतर
1 मैल असू शकतं, 2 मैल, एका पाड्यातून दुसऱ्या पाड्यात जाण्यासाठीचे अंतर 1 मैल असू शकतं, 2 मैल सुद्धा असू शकतं, 3 मैल सुद्धा असू शकतं. पण असे 10 ते 15 पाडे मिळून एक गाव मोजलं जातं, गणलं जातं. आणि हे पाडे शक्यतोवर उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे बसलेले असतात, वसवलेले असतात, तयार केलेले असतात. अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. लेखिका सांगतायत की अशाच पाड्यांपैकी, या 10-15 पाड्यांपैकी एका गावात त्या भेटीसाठी गेलेल्या आहेत आणि त्यातला एक पाडा, अगोदरच सांगितलं की 10-15 पाड्यांचा मिळून एक गाव. अशा पहिल्या पाड्यावर, ते सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणा मातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. बघा तिथले घरं कसे होते, तर बांबू किंवा ज्याला आपण म्हणू काड्यांपासून बनवलेले त्या भिंती होत्या आणि त्या बांबू किंवा काड्यांना शेणा मातीने सारवून ती भिंत तयार केलेली होती. आणि अशा बनवलेल्या झोपड्यांमध्ये, शेणा मातीने सारवून तयार केलेल्या कोपड्यांमध्ये सगळे लेखिका आणि त्यांच्यासोबत असणारे 2-4 जण कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी गेले आणि ते म्हणतायत की आमच्या स्वागतासाठी ते जणू काही त्या खोपट्या हजर होत्या. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी टेंगणी असतात की 7 आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. तर हे जे काही झोपडीवाजा घर असतं, यांना जास्त लाकडाचा वापरही केलेला नसतो. तर त्याच्यामध्ये मेढी म्हणजे आपण पाहिलेलं आहे की एखादी काडी अडकवण्यासाठी वाय आकाराची जशी काठी असते, तसं वाय आकाराचे 2 दांड्या त्या ठिकाणी उभ्या करतात. सेंटरला एक मध्यभागी एक दांडा टाकला जातो आणि आजूबाजूला मग त्याला आधार देऊन वरती एक छप्पर टाकलं जातं आणि मग या भिंती उभ्या केल्या जातात. अगदी मोजक्या दांड्यांमध्ये हे घर उभं राहतं. आणि असे हे खोपटे त्या ठिकाणी, काही खोपट्यांना तर दरवाज्यांची फ्रेमसुद्धा लावली जात नाही आणि म्हणून ते म्हणतात की काही उंच असतात, काही वाकून घरात शिरावं लागतं, असं त्या ठिकाणी ते खोपटे बनवलेले असतात. तर गोदावरी परुळेकर मॅडम म्हणतायत, लेखिका असं म्हणतायत की आमचा एक कार्यकर्ता होता, त्याचं घरसुद्धा असंच होतं. मला नेहमी त्यात जपून आत बाहेर करावं लागायचं. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंडा तर काहींवर पळसाची पाने घालतात. तर बहुतेक घरं एकच दरवाजाची असतात किंवा आहेत. आणि वरती छप्पर टाकण्यासाठी ते म्हणतायत की घरांवर पेंड्या किंवा काहीवर पळसाची पाने टाकले जातात. आणि खिडकी जर तयार करायची असेल तर काड्या मोडल्या की विशिष्ट आकार त्या ठिकाणी कापला की तिथं खिडकी तयार होते आणि ती सहजरित्या ते तयार करून घेतात. पळसाची पाने काही लोक घालतात, काही जण पेंढा घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असतात. काही घरं कौलारू सुद्धा असतात, पण ते क्वचित म्हणजे खूप कमी दिसतात. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. या लोकांचं राहणीमान अगदी साधं होतं. आपल्या घरांसारखे त्यांच्या घरात काही कपाटे नव्हते, फ्रीज नव्हता, टीव्ही नव्हत्या. तर कुठल्याही मौल्यवान वस्तू त्यांच्या घरात नसल्यामुळे त्यांना त्यांची घरं काही खूप मजबूत होती असं नव्हते. ती सहज ढकलली तरी ती पडू शकतील असे खोपटे त्यांनी बांधलेले होते. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीच्या कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. खोपट्याच्या बाजूला सुमारे म्हणजे थोडंसं 8-9 इंच असलेला, अगदी थोडीशी उंच
दगड लावून केलेला सारवलेला ओटा तयार करायचे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांनी लहान टेबलासारखी माची केलेली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले होते. बघा, त्या खोपट्याच्या बाहेर छोटासा ओट्यासारखं तयार केलेलं होतं. जमिनीपासून 7-8 इंच फक्त वरती केलेलं होतं. दगड लावून तो ओटा बनवला गेला. तसेच खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांनी लहान टेबलासारखी माची केलेली होती. माची म्हणजे छोटा स्टूल जसा असतो तसं बांबू आणि काठ्या जमिनीत गाडून एक प्रकारे आपण स्टँड ज्याला म्हणतो तसं स्टँड बनवलेलं असतं. त्याला ते माची म्हटलं गेलेलं आहे. आणि ते टेबलासारखी माची तयार करून त्यात पिण्याच्या पाण्याचे मडकं ठेवलेलं होतं. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. आणि बाहेरच्या बाजूला लहान लहान खड्डे तयार केलेले होते आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं होतं. का तर कोंबड्यांना पाणी मिळावं. म्हणजे बघा, मुक्या प्राण्यांवर सुद्धा ते लोक त्यांची व्यवस्था कशी करत होते. स्वतः छोट्याशाच खोपटीत राहत होते, पण तरीसुद्धा ते सगळ्यांचा विचार करणारे असे होते. आणि त्यांचं ते झोपडी वजा खोपटं पाहता लेखिका पुढे काय सांगतायत ते पुढल्या भागात बघूया.